आज मी तुम्हाला पालकच्या भाजीची जी रेसिपी सांगणार आहे ना, ती जर तुम्ही घरी बनवली तर न खाणारे सुद्धा आवडीने खातील. इथं पालक स्वच्छ करून घ्यायची आहे, चिरून त्याच्यावर थोडंसं मीठ घालून साईडला ठेवून द्यायचे आहे. इथं मसाला बनवण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या 2 आणि कांदा आपल्याला मोठा मोठा चिरून टाकायचा आहे. मिक्सर चालू बंद करत मोठंसं असं वाटण बनवून घ्यायचं आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यात सगळं काढून आपल्याला टॅमॅटो प्युरी बनवून घ्यायची आहे. आता हे सगळं साईडला ठेवून आपण भाजीतलं सगळं पाणी पिळून काढून घ्यायचं आहे. भाजी आपल्याला एकदम कोरडी हवी आहे. हे पाणी आपण नंतर वापरणार आहोत. आता ते वाटण बनवलेलं इथं भाजीवर टाकायचं आहे. 2 चमचे हळद, धना पावडर, बाकीचे काही मसाले घालायचे आणि 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. सगळं मिक्स करून इथं मस्तपैकी पालकचे बाउल बनवून घ्यायचे आहेत. आता हे बाउल बनवून घेतले की नंतर इथं कढईत आपण तेल गरम झालं की त्याच्यात दालचिनी, जिरे आणि लवंग घातलेली आहे. आपण बनवलेलं वाटण घातलेलं आहे. तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं. नंतर थोडंसं हे पाणी घालायचं भाजीचं. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. नंतर त्याच्यावर टॅमॅटो प्युरी घालायची आहे. अजून थोडंसं हलवून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. नंतर त्याच्यात पाणी ओतायचं हवं तेवढं. स्टीलची चाळण त्याच्यावर ठेवायची आणि हे आपले पालकचे कोफ्ते इथं सगळे स्टीम करून घ्यायचे. नंतर इथं ग्रेव्हीत टाकायचे आणि छान मस्तपैकी शिजवून घ्यायची. पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.